शिर्डी मतदारसंघ. शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहेत ते निवडून येण्याची शक्यता 100% जास्त आहे. कारण त्यांच्या विरोधात त्यांच्या तोडीचा उमेदवार जर द्यायला पाहिजे होता, तो तसा काही एकही उमेदवार मिळाला नाही. आता मध्यंतरी 2 उमेदवार उभे राहिले तेथे. प्रभावती घोगरे म्हणून आणि दुसरे ते राजेंद्र पिपाडा म्हणून हे उमेदवार आहेत. हे भाजपचे 2 उमेदवार हे जे उमेदवार होते आणि हे भाजपचे आपले विखे पाटील यांच्या विरोधामध्ये हे 2 उमेदवार उभे राहिले, परंतु मध्ये तोडीस तोड किंवा टक्कर देणारा उमेदवार मिळणं या काँग्रेस किंवा इतर त्यांच्या विरोधात शिवसेना किंवा इतर गट, शरद पवार गट वगैरे यांना काही ते शक्य झालेलं दिसत नाही आहे. त्यांनी हे 2 उमेदवार जे दिले, त्यामध्ये कुणाविषयी काही टीका करण्याचं काही कारण नाही आहे. परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट म्हणून सांगावी वाटते, की येथे ज्या गोष्टी विरोधी उमेदवारांनी बोलायला पाहिजे, त्या येथे काही बोलतच नाहीत. ते काय व्यक्तिगत तुम्ही व्यक्तिगत किंवा प्रापंचिक बाबतीवर किंवा एकंदरीत बघितलं तर तुमचं वर्तन, तुमचं शिक्षण, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मंत्री आहात आणि मंत्री असताना तुमचा नगर मनमाड रोड हा कसा काय गेला बाबा, अद्यापर्यंत का होऊ शकत नाही? एक महत्त्वाचा मुद्दा, कारण तो शिर्डीमधून सुद्धा रस्ता जातो आणि नगरपर्यंत जातो. तरी हे पालकमंत्री आहेत, तर मग काय नाही, असे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होते. त्यानंतर दुसरा, तुमचाच जवळचा जो शिर्डी मतदारसंघामध्ये कोल्हापूरच्या नवीन पुलाला भगदाड पडतं म्हणजे काय? आणि तो पूल कुठल्या पद्धतीने कोलार बुद्रुक आणि कोलार खुर्दला जोडणारा जो पूल आहे, तो पूल इतक्या छोट्या पद्धतीने केला आणि तो जुना पूल तुम्ही तशा पद्धतीने केला, म्हणजे तुमचं नियोजन काय होतं यामध्ये, की कशा पद्धतीचं झालं, कंत्राटदाराचा याच्यामध्ये किती फायदा आहे, की तुमचा फायदा आहे वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात, कारण हे विकासाचे प्रश्न आहेत. तर त्यानंतर लोणी नांदूर शिंगोट्याला जाण्याचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याचं कसं प्रश्न आहे. म्हणजे तर नंतर लोणटेक भागामधला रस्ते तिथून पुढं तुमच्या एकंदरीत एकंदरीतपूरला जाणारा रस्ता, दाडचा रस्ता किंवा आश्वीचा रस्ता वगैरे, जे रस्ते महत्त्वाचे आहेत ना तुमच्या मतदारसंघामधले, शिवलापूरचा रस्ता असो किंवा इतर सर्व प्रकारचे जे रस्ते आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, हा एक महत्त्व. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या भागामध्ये जो आहे, तो साधा बघायचा शिर्डी संगमनेर रस्ता जर बघितला आपला, लोणी संगमनेर रस्ता, त्याच्यानंतर कोकणगावमध्ये आहे. तुम्ही तिथं कोकणगावला तर रोज नेहमी जाता, तिथं प्रचाराचा नारळ फोडायला निजरनेश्वरला. मग तुम्ही हे काय करता, म्हणजे या मतदारसंघातल्या कुंची जे रस्ते आहेत तिथं, त्यानंतर चा रस्ता आहे, आश्विनी मोलाईचा रस्ता आहे, असे अनेक रस्ते आहेत. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडवलेला आहे का तुम्ही, तो एक महत्त्वाचा मुद्दा. तर हे प्रश्न सोडून उमेदवार त्यांच्या संदर्भामध्ये ज्या बोलतात, की तुम्ही 1 नंबरलाच हे केलं काय, तुमचं नाव विखे पाटील घेण्याऐवजी पाटील विखे केलं काय, हे काय केलं. लोक जे मतदान करतात ते तुमच्या विद्वत्तेला मतदान करतात, तुमच्या कार्याला मतदान करतात आणि तुम्ही कशा पद्धतीने कामं करता त्याला मतदान करतात. तर हे प्रश्न या संदर्भामधले तुमचे विरोधक जे असतात, आता राधाकृष्ण विखेचे जे विरोधक आहेत या शिर्डी मतदारसंघामध्ये, त्यांनी तशा पद्धती विकासाच्या किंवा एकंदरीत कार्यक्रमाच्या जोरावर, विकास कामाच्या जोरावर तुम्ही हे निवडणुकीचे प्रश्न उपस्थित करून त्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. हे तसं काही करतच नाहीत. याचा तोच प्रश्न आहे. मग तिकडे डोराळे कोराळे असो किंवा तुमचा एकंदरीत जो विमानतळाचा भाग असो किंवा इकडं
गणेशनगर कारखान्याच्या भागातले वाकडी वगैरे जे रस्ते, ते एक रस्ते बघा तुम्ही तिकडचे. आणि राहत्याचा जो विकास आहे, राहत्याची जी बजबजपुरी आहे, महत्त्वाचा मुद्दा. राहत्यातून जाणारा रस्ता, तो पूल आज 50 वर्ष झाले तरी तो पूल जसा आहे तसाच आहे, राहत्याचा पूल. तिकडं पलीकडं पिपाडाचं काय घर आहे वगैरे त्या संदर्भामध्ये. तर हे प्रश्न तुम्ही का मांडत नाहीत? हे तुमचा या मतदारसंघाचा अभ्यास कसा आहे? तुम्ही अभ्यास का करत नाही या मतदारसंघाचा? किंवा लोकांच्या गावोगाव बैठका घेऊन तुमच्या गावातील महत्त्वाचे प्रश्न, सार्वजनिक प्रश्न जे आहेत ते तुम्ही का सोडत नाहीत? असे प्रश्न विचारायला पाहिजे होतं. तर ते विचारण्याऐवजी तुम्ही नुसतं आम्ही हे सांगता की यांनी ही व्यक्तिगत माझ्यावर अन्याय केला. ते सार्वजनिक प्रश्न जेव्हा येतील तेव्हा काय होईल? तर विखेच्या संदर्भामध्ये ते काय खूप मोठे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे कामं केलेले आहेत त्यांनी, असं काही नाही आहे. ते सध्या त्यांना पाडलेलं आहे. त्यांच्या जे चिरंजीव होते ते पण वेगळ्याच पद्धतीने बोलत असतात. कारण हे बोलत नाहीत, तो पैसा बोलतो. आणि पैसा ज्यावेळेस माणसाकडे जास्त असतो, तर पैसा, मद्य आणि एकंदरीत ह्या दृष्टिकोनातून ज्या जर माणसाकडे जर वाढल्या, त्याला ती नशा चढली, तर तो वेगळ्या पद्धतीचं भाषण करत असतो. तर ते ह्या लोकांची जी भाषणं आहेत, हे कोट्याधीश आहेत, यांची भाषणं वेगळी असणार. त्यांना गरिबाच्या समस्या काय समजणार? तेव्हा कोणाला निवडून द्यावं हा एक प्रश्न या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. कारण शिर्डी मतदारसंघामध्ये नोटा म्हणजे एकही उमेदवार त्यांच्या लायकीचा नाही, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण इथं शिर्डीमधून बाळासाहेब थोरात जरी उभे राहिले असते तरी चांगलं झालं असतं, अशा पद्धतीचं. पण प्रत्येकाने आपापले गट शाबूत ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या कोणाला तरी उभं करायचं म्हणून, कारण ते पाडायलाच उमेदवार दिलेले आहेत विरोधक, कारण ते पाडणारच आहेत. संगमनेरमध्ये काय आणि शिर्डीमध्ये काय, किंवा इतर कुठल्या म्हणजे ह्या नगर जिल्ह्यामध्ये, कारण त्यांचं हे राजकारण जे आहे हे सगळं नातागोत्याचं राजकारण आहे आणि व्यक्तिगत एक संबंधाचं राजकारण आहे ना. त्यामुळं हा काय प्रकार नको. मग तिकडं या मतदारसंघातील प्रवरा नदीकाठच्या अलीकडची गावं, कोलारच्या वरून सातरळ असो किंवा हनुमंत असो किंवा दाड असो वगैरे वगैरे सगळे जी गावं आहेत, आता याच्यातलं एक एक गाव काय प्रत्येकाला सांगायची गरज नाही आहे. परंतु हे सगळा भाग फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे, आमच्या चॅनलच्या दृष्टीतून आम्ही बघितलं, आम्ही काय कोणाचे त्यांना फोटो दाखवत नाही की तो हा माणूस तुमच्या विरोधात बोलतो किंवा काय नाही. आम्ही लोकांशी बोलतो आणि पत्रकार म्हणून नाही, सर्वसामान्य माणसं म्हणूनच सांगत असतो की बाबा आम्ही तुमच्या गावात आलो, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, आमच्याकडे आम्ही तिकडचे आहेत, कुठले सोलापूरचे आहेत, पुण्यातले आहेत, कोल्हापूरचे वगैरे सांगून मग ते लोक म्हणतात, अरे तुम्ही इकडे आलो होतो, म्हटलं फराळनगर शिर्डीला आलो होतो, सहज फिरायला आलो इकडं. मग ते लोक खरं सांगतात की आमच्याकडे अशी अशी परिस्थिती, आमच्याकडे इकडं असे पाण्याचा प्रश्न आहे. त्या हसनापूरचा पूल अजून तसंच आहे. हेच काय सर्व पूल, ज्या कॅनलवरचे जे पूल आहेत, जे इकडं जे केलेले आहेत, लोणीची काय अवस्था काय खूप चांगली आहे का, अशातला भाग नाही आहे. लोणीची अवस्था आहे तशीच आहे. फार जे तुमचं म्हसोबा मंदिराच्या पासून ते एस टी स्टँड आहे तिथं काय परिस्थिती आहे? चांगले रस्ते आहे का तिथं? जो आपले भाऊसाहेबांचा जो पेट्रोल पंप आहे तिथं, भाऊसाहेब विखे पाटलांचा तिथं, तशी ते त्यांची परिस्थिती आहे. त्यानंतर बाबळेश्वरला जाणारा रस्ता, तुम्ही कशा पद्धतीने काय काय कामं केली ते सांगा ना. तिथं कठडे बसवायला पाहिजे, तिथं एकंदरीत तुमच्या दृष्टिकोनातून फुटपाथ ठेवायला पाहिजे होते. आणि हे बकालपणा हा जो केलेला आहे, स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या गावाचा विकास न करता स्वतःचाच विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत चांगला उमेदवारच न मिळाल्यामुळं, त्यांना व्यवस्थितपणे काम करणारा असा माणूस किंवा कुठले प्रश्न आहे, तुम्हाला काम जरी करायचं नसलं तरी त्या परिसराचा अभ्यास करून चांगले प्रश्न मांडणारा जरी माणूस असला तरी ते प्रश्न सुटू येतात. नाहीतर मग हा एकटाच माणूस म्हटल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने ते व्यवस्थित करतात. श्रीमंताला गरिबाचे दुःख कळत नाहीत, हे एक लक्षात घ्या. परत दुसरी गोष्ट, आणि अभ्यास चांगल्या पद्धतीचा करणं हे महत्त्वाचं आहे. कारण बोलताना तुम्ही जरी विरुद्ध उमेदवार उभे राहिले तरी तुम्ही व्यक्तिगत टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर जर टीका केली तरी त्यामधून तुम्हाला खूप काही साध्य करता येईल, मतं वाढवता येतील. आणि परंतु विखे हे सर्वस्वी चांगलेच उमेदवार आहेत अशातला भाग नाही आहे, पण ते निवडून येण्याची शक्यता तुमच्या या भाषणामुळे जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते. कारण लोक टाळ्या वाजवतात पण त्यावर परत घरी गेल्यावर विचारही करू शकतात. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल
हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे खासदार आमदार कोण असतील, जे स्थायिक असतील, जे घराणेशाही करणारे लोक असतील, त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही ही माहिती घेत असतो आणि सत्य असत्य यांचा एक माहिती घेऊन त्याविषयी हे व्हिडिओ तयार करत असतो. तर आमच्या या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक कॉमेंटही करा, हे योग्य अयोग्य आहे का म्हणून. आणि या चॅनलला ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.